न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। वैभव खेडेकर यांना केलं मनसेतून बडतर्फ। रोटरी स्कूलमधील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा मार्केट डे अनोखा उपक्रम संपन्न। 17 वर्षापासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अजूनही अपुरा। मुंबई चाकरमानी मुंबईकडून गावाकडे मार्गस्थ। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये श्री गणरायाचं आगमन। युवा सेना उत्तर रत्नागिरी जिल्हा आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन। सविस्तर वृत्त। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या काही पदाधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं असून त्यामध्ये पक्षाचे नियम आणि धोरणांचं उल्लंघन केल्यामुळे वैभव खेडेकर खेड, अविनाश सोंदळकर राजापूर, संतोष नलावडे चिपळूण आणि सुबोध जाधव माणगाव यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षातून बडतर्फ करण्यात आलंय। याबाबत पत्रकार परिषद घेऊन वैभव खेडेकर यांनी खुलासा केलाय। नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणणार नाही, बरेच वर्ष माझ्या तोंडात आहे, परंतु तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो। खरं तर आपल्याला ह्या ठिकाणी तात्काळ किंवा लगेच आपल्याला या ठिकाणी बोलण्याचं कारणच तसं आहे। आजच आता थोड्या वेळापूर्वी सोशल मीडियावरती माझ्या आणि सगळे जिल्हाध्यक्ष संतोषजी नलावडे, अविनाशजी सौंदळकर आणि सुबोधजी जाधव रायगड रत्नागिरी जिल्हाध्यक्षांची पक्षातनं हकालपट्टी करण्यासंदर्भातलं किंवा बडतर्फ करण्यासंदर्भातलं पत्र मी वाचलं। खरं तर हे अतिशय मला दुःख झालं या सगळ्या गोष्टीचं। खरं तर हे पत्र माझ्यासमोर आहे। माझ्या 20 वर्षाच्या निष्ठेचं सर्टिफिकेट आहे। गेली 20 वर्ष आणि त्यापूर्वी विद्यार्थी सेनेमध्ये 12 वर्षाचं 30 वर्ष आयुष्याची मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या चरणी या ठिकाणी अर्पण केली होती। आणि अनेक आंदोलनं असतील, अनेक मोर्चे असतील, अनेक जेलवारे असतील, या संदर्भात मी सातत्यानं अग्रेसर राहिलेला किंवा त्या संदर्भात मी रस्त्यावरती उतरलेलो आहे। पक्षाला देखील सातत्यानं यश मिळवून देण्याचा माझा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये प्रयत्न राहिला आहे। या कोकणामध्ये पक्षाची बीजं मी प्रत्येक घरात रुजवलेली आहेत। खेड नगरपालिका सातत्यानं 15 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राहिलेली आहे। जनतेतनं थेट नगराध्यक्ष देखील निवडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेला आहे। पंचायत समितीचे सदस्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य निवडून आलेले आहेत। दापोली नगरपंचायतीमधले नगरसेवक देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आलेले होते। चिपळूण नगरपालिकेमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा त्याकडे रोवला गेलेला आहे। आणि सातत्यानं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यायाने कोकणामध्ये संघटन वाढवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। पक्ष म्हणून या कोकणावरती आलेले संकट असतील किंवा या कोकणावरती झालेले आघात असतील, या संदर्भात मी सतत लोकांशी जोडून राहिलेलो आहे। कोरोना महामारीमध्ये राजसाहेबांना आदर्श वाटेल असं काम मी या कोकणामध्ये लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये जीवाची पर्वा न करता केलेलं आहे। याची कोकणची जनता साक्ष आहे। आणि म्हणून या सगळ्या लोकसेवेच्या माध्यमातून पक्ष तळागाळापर्यंत जावा, पक्ष रुजावा आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार निवडून यावा, ही भूमिका माझी होती। खर तर माझ्या ह्या आजच्या बडतर्फीचं मी जर कारण मीमांसा मी जर केली तर मला असं कळलं की मी भाजपाच्या काही लोकांना, नेत्यांना मी भेटत होतो आणि म्हणून माझा पक्षप्रवेश त्या पक्षात होतो काय अशा पद्धतीची काही भावना निर्माण झाली आणि मग त्याच्या अनुषंगाने माझी हकालपट्टी झालेली आहे। खरं तर असा कोणताही हेतू माझ्या मनात नव्हता।
मी काल या कोकणाचे आपले मंत्री नितेशजी राणे यांच्याकडे भेटलो, हे सत्य आहे. त्याला कारणही तसंच आहे. आमच्या पुण्यामधले आमचे माझे सहकारी गणेशजी पाटील तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची तडीपारी काढलेली होती. त्यांना तडीपारी ह्या गणेश उत्सवामध्ये करणार होते, त्यांना जेलमध्ये टाकणार होते. ती तडीपारी रद्द करण्यासंदर्भात मी आदरणीय नितेशजी राणे यांची भेट घेतली. त्यांनी तात्काळ तिथल्या एसपीना आणि आयजीना फोन लावून ही तडीपारी थांबवा अशा पद्धतीचं त्यांना विनंती केली किंवा सांगितलं. आणि आज त्यांची तडीपारी थांबलेली आहे. हे गणेशजी पाटील यांना देखील विचारू शकता. आणि अशी अनेक कामं जी मंत्रालय स्तरावरती असतात ती पक्षाची सत्ता नसल्या कारणाने त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटावं आणि आपल्या पक्षाचं काम करावं ही भूमिका माझी सातत्याने राहिलेली आहे. आणि म्हणून मी अनेक कार्यकर्त्यांना परस्पर त्या ठिकाणी घेत जाऊन तिथली कामं करून घेतलेली आहेत. मी विकास कामासंदर्भात ज्या वेळेला आपल्या नगरपालिका होत्या त्यावेळेला तिथल्या नागरिकांच्या संदर्भातल्या विकास कामाच्या काही योजना होत्या या संदर्भात सातत्यानं मंत्रालयामध्ये भेटत राहिलेलो आहे. कारण ही एकमेव अशी आपली नगरपालिका होती ती विरोधामध्ये होती, सत्तेमध्ये नव्हती. आणि म्हणून आपल्या लोकांशी आपला वास्ता असल्या कारणाने किंवा लोकांशी आपला शब्द असल्या कारणाने तो विकास होणं महत्वाचा असल्या कारणाने सत्ता त्यांना भेटणं अपेक्षित होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी मी भेटत होतो. मला वाटतं या संदर्भातच गैरसमज निर्माण खरं झाले असावेत असं मला वाटतं. आणि म्हणून गेल्या 2 महिन्यापासून मी ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा करण्यासंदर्भात सन्माननीय राजसाहेब यांची भेट मागत होतो. मी पक्षातल्या अनेक नेत्यांना मी माझा फोन केला, अनेक नेत्यांना भेटलो आणि मी विनंती करत होतो, अर्जव करत होतो, त्यांना सांगत होतो की मला राजसाहेबांची मला भेट घालून द्या. परंतु गेल्या 2 महिन्यामध्ये मला या ठिकाणी भेट मिळाली नाही. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं दुर्दैव आहे असं मी समजतो. आणि म्हणून या कोकणामध्ये अनेक समस्या असताना त्याचा खुलासा व्हायला पाहिजे, काही मनात शंका असतील तर दूर व्हायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये या ज्या पत्रावर जे 2 आमचे नेते आहेत, संदीपजी देशपांडे आणि आमचे अविनाशजी जाधव, यांच्याकडेच माझे सातत्याने माझी भेटीसाठी मी जात होतो. ते देखील प्रयत्न करत होते, त्यांना देखील त्या प्रयत्नांना यश येत नव्हतं. कदाचित साहेब तुला मेळाव्याला भेटतील अशा पद्धतीने सांगितलं तरी देखील मी वाट पाहिली, परंतु आज तागायत त्या ठिकाणी त्याला यश आलं नाही, हे माझं दुर्दैव आहे. परंतु मला वाटतं साहेबांनी हे पत्र काढलेलं आहे, साहेबांच्या स्वअक्षरात असतं तर हे बरं वाटलं नसतं, परंतु ते साहेबांनी काढलं अशा पद्धतीचं माझ्या मनात झालं असतं. परंतु त्यामध्ये उल्लेख आहे की पक्षाच्या धोरणासंदर्भात उल्लंघन केलं. तर मला अजून कळत नाही की पक्षविरोधी काय भूमिका घेतली किंवा पक्षविरोधात मी काय काम केलं. मी कुठल्याही पक्षाच्या धोरणाविरोधात किंवा पक्षाच्या चौकटी बाहेर मी कधी काम केलं असं मला वाटत नाही किंवा तसं मला केलेलं मला असं कधीही माझ्या मनामध्ये नव्हतं. माझा प्रवास हा शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना 30 वर्षाचा आहे. आणि उल्लंघन केलं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उल्लंघन काय केलं मी पक्ष वाढवण्यासाठी 2-2 मंत्र्यांना अंगावरती घेतलं, त्यांच्याशी वैर पत्करलं, जेलवाऱ्या पत्करल्या. मला या ठिकाणी मला नगर परिषद नगराध्यक्ष असताना 6 वर्षासाठी मला निलंबित केलं. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असल्यामुळेच या ठिकाणी मला निलंबित केलं गेलं. आज देखील मला नगरपालिकेची निवडणूक लढता येऊ शकत नाही, ते कोर्टात प्रकरण आहे. परंतु माझं राजकीय नुकसान, माझं कौटुंबिक नुकसान, माझं व्यावसायिक नुकसान हे करत असताना देखील फक्त एक उडाशी ध्येय होतं की हा पक्ष कोकणात वाढावा, कारण हा कोकण हा कायमस्वरूपी ठाकरेंच्या पाठी राहिलेला होता. आणि म्हणून मला वाटत होतं की बाळासाहेबांनंतरची माझी जी काही संघटना आहे ती संघटना या कोकणामध्ये यश प्राप्त करेल, त्यासाठी माझी धडपड होती. मला वाटतं ही धडपड माझी अर्धवट राहिली. माझ्या रेल्वेचं इंजिन या ठिकाणी थांबलं असं मला या ठिकाणी वाटतंय. हे दुःख या ठिकाणी सांगण्यासाठी मी आज आपल्याला सर्वांना बोलवलेले आहे. खरं तर मला साहेबांना सांगणार की साहेब आपण खूप घाई केलीत या संदर्भात. तुमचा विश्वासाचा शिलेदार आज त्याला अशा पद्धतीची पत्रकार परिषद घ्यावी लागते.
याचं वाईट वाटत आहे, परंतु आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं हे राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि म्हणून मी आलेल्या प्रसंगाला धीरानं तोंड देईन. एक मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की हे सगळे माझे सहकारी आज माझ्या बरोबरती आहेत. ज्यांना मी घडवलंय, ज्यांना मी ह्या राजकारणामध्ये आणलंय, हे सगळे सहकारी आज माझ्या बरोबरती आहेत. याचा मला सर्वस्वी आनंद आहे. परंतु राजसाहेब, तुम्ही कालही मनात होतात, आजही आहात आणि भविष्यात देखील मनात राहाल असं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. ही सोशल माध्यमावरती आहे आणि एका बाजूला ही आपल्यावरती झालेली कारवाई. आता आपलं पुढचं जे पाऊल आहे राजकीय क्षेत्रातलं ते कसं असणार? बघा, आजचं हे पत्र पाहून या ठिकाणी धक्का बसलेला आहे, कारण असं मला कधीच अपेक्षित नव्हतं. आता आज पक्षातनं आम्हाला बडतर्फ केले. आम्ही राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये वावरणारे सगळे आहोत. आम्ही घेतले हातातले शिवधनुष्य आम्ही हे काय अर्धवट या ठिकाणी ठेवणार नाही. आमचा संबंध किंवा संपर्क किंवा आमचा थेट असलेल्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध, यामुळे पुढील वाटचाल आम्हाला ठरवावी लागेल. त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय किंवा कुठलाही विचार मनामध्ये आम्ही केलेला नाही, परंतु आजपासून तो विचार करण्याची आम्हाला तो विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही विचार या ठिकाणी मनामध्ये असेल, काही निर्णय घ्यायचा असेल, नक्कीच तुमच्यासारख्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी मी बोलवीन आणि या ठिकाणी तुम्हाला तो निर्णय आणि दिशा या ठिकाणी सांगेन. दिनांक 22 ते दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी गणपती सणानिमित्त रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वाणिज्य विभागातील 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी मार्केट डे या उपक्रमाअंतर्गत खेड शहर परिसरामध्ये तसेच 22 ते 24 ऑगस्ट रोटरी स्कूलमध्ये विविध वस्तूंची विक्री करून मनमुराद आनंद लुटला. सर्व विक्री केंद्रांचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर उपेंद्र तलाठी, रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिखले, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष जोगेश साळविलकर, रोटरी क्लब ऑफ खेडचे अध्यक्ष मंदार संसारे, रोटरी क्लब ऑफ खेडचे खजिनदार सुयोग बेळेकर, तसेच शेखर तलाठी, अभय तलाठी, संतोष पाटणे, राजेंद्र बारटक्के, विश्वास सोमण, निरंजन दळी, संकेत बुटाला, आदित्य गांधी, संदीप नायकवडी, अमित लठ्ठा, रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून आणि फीत कापून करण्यात आला. वाणिज्य शाखेच्या इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव येण्यासाठी कॉमर्स डिपार्टमेंट आयोजित गणपती सणानिमित्त विक्री केंद्र चालवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी गणेश उत्सवानिमित्त खेड शहरातील न्यू अशोक सायकल मार्ट बाजारपेठ, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्मार्ट बाजारच्या समोर, बगाराम शेठ यांच्या दुकानी, पोलीस स्टेशन समोर आणि वेलनेस मेडिकल शेजारी स्वतः विक्री केंद्र चालवली. तसेच वाहनांच्या माध्यमातून फिरतं विक्री केंद्र देखील चालवलं. यामध्ये गणेश उत्सवासाठी लागणारं सजावटीचं सामान, पूजेचं साहित्य, अगरबत्ती, धूप, कापूर, नारळ, मखर, वस्त्र, प्रसाद, रांगोळी, कंठी, हार यासारख्या विविध साहित्यांची योग्य आणि माफक दरात विक्री करण्यात आली. यातून होणारा नफा सामाजिक कामासाठी वापरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या या विक्री केंद्राला खेड परिसरातील भाविकांनी भेट देऊन वस्तूंची खरेदी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर मार्केट डे या उपक्रमातून शाळेतील वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी वस्तू विक्री, नफा तोटा, पैशाचे व्यवहार, नियोजन, मार्केटिंग कौशल्य, कामाचं व्यवस्थापन आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे कमवण्यासाठी आवश्यक असणारी कष्टाची जाणीव समजून घेतली. या मार्केट डे उपक्रमाचं नियोजन रोटरी स्कूलच्या वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापकांनी केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी कॉमर्स डिपार्टमेंटच्या मार्केट डे या अनोख्या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. नमस्कार, आम्ही रोटरी शाळेचे विद्यार्थी आहोत. आम्ही कॉमर्स स्ट्रीममधले आहोत. या कारणामुळे आमच्या शाळेने आम्हाला मार्केट डे ॲक्टिव्हिटी ऑर्गनाईज करून दिलेली आहे. या ॲक्टिव्हिटीचं मूळ कारण आहे की आम्हाला
प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं व बिझनेस कसा करावा याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळावी, त्याच्यासाठी आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे. तर माझं सगळ्यांसाठी हे म्हणणं आहे की जे खेडचे रहिवासी आहेत त्यांनी जास्तीत जास्त संख्येत येऊन आम्हाला सपोर्ट करावा व आमच्या दुकानातलं जे गणपती सामान आहे ते खरेदी करून घ्यावं. त्या कारणाने आम्हाला पण सपोर्ट होईल आणि तुमची गणपतीची खरेदीही होईल आणि आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजचं पण भरपूर होईल. तर ते आम्हाला याच्यावरनं प्रॉफिट होणार आहे, ते प्रॉफिट आम्ही समाजसेवेसाठी वापरणार आहे. नमस्कार, आम्ही रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल यांचे विद्यार्थी आम्ही गणेश उत्सवाच्या निमित्ताने मार्केट डे साजरा करत आहोत. यामध्ये तुम्हाला लागणाऱ्या गणपतीसाठी मिळणाऱ्या सर्व गोष्टी मिळतात, जसं की नारळ असू दे, अगरबत्ती असू दे, समईच्या वाती, कंठ्या कमी किमतीत व चांगल्या क्वालिटीची तुम्हाला मिळतात. तसेच खाली मिळणारा आम्हाला प्रॉफिट असेल किंवा प्रॉफिट मिळणारा जो असेल तो आम्ही चॅरिटेबल प्रॉफिट या गरजू व्यक्तींना आम्ही देणार आहोत. तर तुम्ही आवर्जून या व तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गेली 17 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे लोणेरे येथे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून गणेश उत्सवाआधी भरले जातील असं बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणी दरम्यान सांगितलं होतं. मात्र गणेश उत्सव काही तासावर येऊन ठेपला असून महामार्गावरील खड्डे बुजवण्याची लगबग सुरू झाली असली तरी मलमपट्टी लावण्याचं काम सुरू करण्यात आलंय. कोकणवासियांना दिलासा मिळावा म्हणून त्याच खड्ड्यांवर भर पावसात ब्लॉकेज बसवण्यात आले. त्यामुळे मुंबईकर यांचा प्रवास पुन्हा खड्ड्यातूनच होताना दिसतोय. राजयोगिनी दीदी प्रकाश मणिजी यांच्या 18व्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान अभियानाचं आयोजन खेड येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्र खेड येथे आयोजित करण्यात आलं. संपूर्ण जगभर विश्व बंधुता दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या रक्तदान अभियानामध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि ब्रह्मकुमारी सेवा केंद्राचे आयोजक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी खेड परिसरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठ दान या न्यायानं रक्तदात्यांची गरज पूर्ण करण्यासाठी रक्तदान केलं. यावेळी लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष सुरेश चिकणे, रोहन विचारे, सेक्रेटरी ओम जाधव, खजिनदार माणिक लोहार, संदीप मोरे, ज्ञानेश्वर मरकट, सागर चिखले, उत्तम कांबळे इत्यादी सदस्य उपस्थित होते. यावेळी अनेक रक्तदात्यांचा समावेश होता. नमस्कार, मी लायन रोहन भास्कर विचारे. आज लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व ब्रह्मकुमारी खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. योगिनी दीदी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व विश्व बंधुता दिन या संयोजकपणे आजचा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. मोठ्या संख्येने ब्रह्मकुमारी सेवा संघातर्फे पूर्ण विश्वभर हा रक्तदान शिबिर गेली 3 दिवस चालू आहे. आज त्याचं उद्घाटन खेडमध्ये झालेलं आहे. सोबत लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य या ठिकाणी येऊन आणि खेडवासीय रक्तदान शिबिरला आपण पाठीमागे पाहू शकता उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिबिराला लाभतो आहे. या शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत कुठेतरी हा संदेश दिला जातो आहे की आपणही या ठिकाणी रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठदान करावं ही नम्र विनंती. धन्यवाद. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये रविवार दिनांक 24 ते 25 ऑगस्ट 2025 रोजी गणरायाची स्थापना आणि पूजन मोठ्या भक्तिभावानं करण्यात आलं. या उत्सवामध्ये संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिखले, शाळेच्या मुख्याध्यापिका भुलिता पटेल यांच्या शुभ हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा आणि पूजन करण्यात आलं. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणजे साक्षात गणपती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या गणरायाचं आगमन संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः कोकणात घरोघरी होतं. गणरायाला बुद्धीची देवता असं म्हणतात.
त्याची उपासना केल्यामुळे विद्यार्थ्यांना विद्या मिळते. मुलांच्या शारीरिक बौद्धिक विकासाबरोबरच त्यांची आध्यात्मिक बैठक दृढ व्हावी यासाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल नेहमी अग्रेसर असतं. म्हणूनच रोटरी स्कूलमध्ये गणरायाची स्थापना करून मोठ्या भक्तिभावानं त्याचं पूजन करण्यात आलं. सर्वप्रथम शाळेत ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं. त्यानंतर गणरायाचं पूजन झालं. गणपतीची आरती, गणपती स्तोत्र आणि मनाचे श्लोक म्हणण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्षाचं पठण केलं. शाळेतील संगीत विभागातर्फे श्री गणेशाची आराधना करणारी गीतं गाऊन गणरायाला वंदन करण्यात आलं. तसेच नृत्य विभागातील विद्यार्थ्यांनी गणपती गाण्यांवर नृत्य सादर केली. यावेळी गणपती बाप्पा मोरया या जयघोषानं संपूर्ण शाळेचं वातावरण मंगलमय झालं. सर्व विद्यार्थ्यांना गणरायाच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवे, प्राथमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या श्रद्धेनं गणरायाचं पूजन करून दर्शन घेतलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या गणेश उत्सवाला शुभेच्छा दिल्या. आपल्या सगळ्यांचा लाडका उत्सव, ज्याची आपण वर्षभर आतुरतेनं वाट पाहत असतो, तो गणेश उत्सव 27 तारखेला सुरू होतोय. या गणरायाच्या उत्सवासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, शिवसेना सचिव, संपर्क नेते, मुंबई सिद्धेश कदम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ घेऊन येत आहे आपला उत्सव आपला संकल्प हा उपक्रम. गणपती बाप्पाच्या सेवेसोबतच निसर्गाची सेवा करण्याची ही सुवर्ण संधी सोडू नका. आजच आपला सहभाग नोंदवा. अधिक माहितीसाठी 73 78 77 71 11 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन सिद्धेश कदम यांनी केलंय. नमस्कार, मी सिद्धेश कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की येत्या 27 तारखेला आपला आवडता बाप्पा हा आपल्या घरामध्ये येतोय आणि आपल्या गल्लीत सुद्धा येतोय. तर मित्रांनो, फक्त एवढंच आपल्याकडून यावर्षी एक मागणं आहे की आपला गणरायाचा सण म्हणजे आपला आवडता गणेश उत्सव हा आपण एक पारंपरिक पद्धतीने आणि एक पर्यावरणपूरक पद्धतीने आपण तो सण साजरा करूया. म्हणून मी आपल्यासमोर आपला उत्सव आणि आपला संकल्प हे एक अभियान घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, फक्त आपला उत्सव कसा आपण पर्यावरणपूरक साजरा करताय हे आपल्याला त्या अभियानाच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे. आणि हे सांगितल्यानंतर आपण या अभियानाच्या मार्फत जे मंडळ आणि जे घरगुती गणपती किंवा मग जे सोसायटी आम्हाला जे चांगले उत्सव साजरे केलेत, पर्यावरणपूरक साजरे केलेत, त्यांचा आम्ही सत्कार करू. आणि पुन्हा एकदा येणारा गणेश उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. गणपती बाप्पा मोरया. शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी AGN इंडिया स्टडी अँड लर्न तर्फे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांना उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोटरी स्कूलचं उत्कृष्ट नेतृत्व, दमदार कामगिरी आणि उज्ज्वल निकालाची परंपरा यामुळे रोटरी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता जयेश पटेल यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अध्यापनाचं कार्य करत असताना त्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण करून रोटरी शाळेच्या मुख्याध्यापक या पदाची धुरा सध्या त्या सांभाळतायत. शाळेचा उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या प्रगतीचा आलेख उंचावायचा होता, मात्र त्या कधीही डगमगल्या नाहीत. कामाचं स्वरूप समजून घेऊन त्यांनी जबाबदारीनं विकेंद्रीकरण केलं. शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधून शाळेचा विकास साधला. परिणामी रोटरी शाळेचं नाव आज देश पातळीवर झळकतंय. रोटरी स्कूलनं घेतलेली यशस्वी झेप यामागे मुख्याध्यापिका भूमिता पटेल मॅडम यांची क्रियाशीलता अतिशय महत्त्वपूर्ण आहे. AGN इंडिया स्टडी अँड लर्न तर्फे रोटरी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांना उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, रोटरी प्रतिष्ठान सेक्रेटरी पराग चिखले, सर्व पदाधिकारी, शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतील कर्मचाऱ्यांनी पटेल मॅडमचं अभिनंदन केलं. गृहराज्यमंत्री नामदार श्री योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रत्नागिरी युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन यांच्या वतीने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2025चं आयोजन करण्यात आलंय. प्रथम क्रमांक LED टीव्ही आणि सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक होम थिएटर आणि सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक गॅस शेगडी आणि सन्मान चिन्ह, चतुर्थ क्रमांक डिनर सेट आणि सन्मान चिन्ह देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी स्वतःचं नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, सजावट फोटो व्हिडिओसह 60 सेकंदापेक्षा जास्त व्हिडिओ नसावा 73 85 50 28 84 व्हॉट्सअप नंबरवर पाठवावा. स्पर्धा खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर या तालुक्यातील उत्सव प्रेमींसाठी मर्यादित आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील असं आयोजकांतर्फे सांगण्यात आलंय. आज दिनांक 25/8 रोजी दुपारी 1 वाजता ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याला जोडणारा मुख्य रस्त्यावर रसाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी दरड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय. सदर दरड कोसळली असल्याची माहिती तातडीनं जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कळवण्यात आली. रसाळगड किल्ल्याच्या पायथ्यालगत जाणाऱ्या रस्त्यावर दरडी कोसळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. या रस्त्यावर धोक्याच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी मागील 5 वर्षापासून जिल्हा नियोजन समिती रत्नागिरीकडे सातत्यानं करण्यात येते. परंतु या अत्यावश्यक कामाची दखल जिल्हा नियोजन समिती रत्नागिरी यांनी अद्याप घेतली नाही. रसाळगड किल्ला हा क वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून शासनानं घोषित केलाय. परंतु पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या गडाच्या विकासाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचं दुर्लक्ष होतंय. घेरा रसाळगड गावातील काही वाड्यातील ग्रामस्थ वेगळ्या पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री हे राजकीय हेवेदावे यामुळे रसाळगड किल्ल्याच्या विकासासाठी जाणून बुजून दुर्लक्ष करतायत असं मत सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी व्यक्त केलंय. शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी पाक व्यायामशाळा चिपळूण या ठिकाणी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या दुर्वांकूर देवघरकर यानं सुवर्ण पदक पटकावून आपलं आणि प्रशालेचं नाव उंचावलंय. सदरच्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत 100 मल्लखांबपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये 17 वर्षाखालील वयोगटामध्ये दुर्वांकूर संतोष देवघरकर इयत्ता 10वी यानं प्रथम क्रमांकाला गवसणी घातली. दुर्वांकूर हा विद्यार्थी सलग 2 वर्ष महाराष्ट्र CBSE संघाचं प्रतिनिधित्व करतोय. तो इयत्ता 1ली पासूनच मल्लखांब या खेळाचा सराव करतो. त्याने आपल्या खेळावरील कौशल्य दाखवत यापूर्वी घेण्यात आलेल्या तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मल्लखांब स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानं मिळवलेल्या यशामुळे त्याचं अभिनंदन होतंय. दुर्वांकूर याला मल्लखांब प्रशिक्षक डॉक्टर गौरव आंबरे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी दुर्वांकूरचं कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी. गणपती स्पेशल सुपर डील्स फक्त तुमच्या शहरात. दीप एंटरप्राइजेस मध्ये साजरा करा उत्सव आणि मिळवा अद्भुत ऑफर्स. D10 इन्व्हर्टर AC केवळ 30,990 रुपयात. तुमच्या घरात थंडावा आणण्यासाठी उत्तम संधी. सर्व ब्रँड्स एकाच ठिकाणी. सॅमसंग, LG, हेअर, कॅन्डी, ओनेडा, ब्लू स्टार, इंटेक्स. सर्व काही फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये. होलसेल दरात इलेक्ट्रॉनिक्स हवे आहेत का? आमच्या शोरूम मध्ये भेट द्या आणि पहा आनंदी ग्राहकांचे अनुभव. बजाज फायनान्स सह सुलभ उधारी सुविधा उपलब्ध. आता कोणतीही खरेदी अधिक सोपी आणि परवडणारी. दापोली शोरूम, दापोली अर्बन बँक शेजारी. खेड शोरूम, अभिषेक कृपा, वाणीपेठ, खेड. तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये भेट द्या. आजच संपर्क करा
8793721999 किंवा 9049387484. दीप एंटरप्राइजेस, एकमेव शोरूम जिथे मिळतील उत्तम डील्स.